विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण 10वी सेमी माध्यमसाठी प्रॅक्टिसचा 2.6 जो स्टार्ट आहे आपला, त्यामध्ये आतापर्यंत आपण क्वेश्चन नंबर 4 पर्यंतचा पार्ट बघितलेला आहे. आज आपण क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 बघणार आहोत. तर बघा, आपल्याला क्वेश्चन नंबर 5 काय दिलेला आहे. क्वेश्चन बघा, आपल्याला 5 काय दिलेला आहे. सुयश स्कोर्ड 10 मार्क्स मोर, 10 मार्क मोर म्हणजे जास्त इन सेकंड टेस्ट मध्ये त्याला 10 मार्क जास्त आहे दॅन इन द फर्स्ट टेस्ट पेक्षा सेकंड टेस्ट मध्ये त्याला 10 मार्क जास्त आहे. याचा अर्थ पहिले जे 4 एक्झाम्पल होते सेम त्या पॅटर्न मध्ये क्वेश्चन आहे. आपण फर्स्ट टेस्ट मध्ये सपोज केला x मार्क आहे, तर सेकंड टेस्ट मध्ये त्याला मार्क किती होणार x + 5 टाइम्स द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट. जर आपण सेकंड टेस्ट आहे त्याचं 5 टाइम्स मोर केलं इज द सेम ॲज अ स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. तर तो किती असणार आहे. जर सेकंड टेस्टचा आपण 5 टाइम्स केलं तर तो फर्स्ट टेस्टच्या स्क्वेअरच्या इक्वल असणार आहे. ओके, फाइंड द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. ओके, तर शब्दांचा अर्थ खूप महत्त्वाचा आहे. काल मला रेसिप्रोकल या शब्दाचा अर्थ कमेंट बॉक्स मध्ये आला होता. तर रेसिप्रोकल या शब्दाचा अर्थ असा आहे की अंशातले छेदात द्यायचं असतं आणि छेदातलं अंशात, म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये कन्वर्ट होणार असतं आणि डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये कन्वर्ट होणार असतं. आणि आपल्या भाषेमध्ये जर सांगायचं तर उलटी क्रिया होत असते, त्याला रेसिप्रोकल असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर या प्रश्नामध्ये आपण आता असं समजणार आहोत. सपोज सुयश scored in first test bx mark. आपण काय सपोज केलं, सुयशचा जो स्कोर आहे तो फर्स्ट टेस्ट मध्ये x मार्क आहे. सो दॅट स्कोर्ड इन सेकंड टेस्ट इज इक्वल टू, तो काय आहे 10 टाइम मोर आहे. सो x फर्स्ट टेस्ट पेक्षा 10 टाइम मोर आहे, x + 10 मार्क. हे मार्क एवढ्यासाठी लिहायला की तुम्ही रन लिहिलात की तो स्कोर होणार आहे, तो सुद्धा वेगळा स्कोर होणार आहे. सो x + 10 मार्क. आता फर्स्ट कंडिशन फर्स्ट लाईनची कंप्लीट झाली. आता फ्रॉम सेकंड अदर कंडिशन आहे. सो इथे पहिला कन्सिडर करा फ्रॉम कंडिशन. ठीक आहे, कधी कधी शॉर्टकट शब्द लिहितो वेळ असतात. फ्रॉम कंडिशन आपल्याला काय सांगितलं, 5 टाइम्स द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट. 5 टाइम आपण जर सेकंड टेस्ट मधला स्कोर केला, स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट इज द सेम याचा अर्थ इक्वल. So as the square of the score in the first test मधला जो स्कोर आहे त्याच्या स्क्वेअरच्या तो इक्वल असणार आहे. ओके, ही जी कंडिशन आहे ती लक्षात घ्या. तर याच्या पुढे आपल्याला फक्त फाइंड द फर्स्ट टेस्ट मार्क किंवा स्कोर. ठीक आहे, आता 5 मल्टिप्लाय करायचा एक्झाम्पल सोडवायचं. त्याच्यासारखं तर सोपं एक्झाम्पल 5 × x 5x 5 × 10 50 इज इक्वल टू x². काल बोललो होतो की x² ज्या साइडला असणार आहे अदर साइड तुम्हाला त्या साइडला कन्वर्ट करायचं. सो x² हे 5x इकडे केल्यानंतर -5x आणि हे जे +50 होतं ते -50 आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपलं कन्वर्ट झालेलं आहे, तो फॉर्म्युला झालेला आहे. ठीक, तर x² and 50 आपण फॅक्टरायझेशन मेथड यूज करायची म्हटली तर 50 चा आपल्याला फॅक्टर करायचं आहे. फॅक्टर करायचं आहे ते -5 आलं पाहिजे. सो 10 5 चा 50, मायनस साइन आहे इथं, मायनस साइन इथं, प्लस साइन, प्लस मायनस मायनस केल्यानंतर मायनस रिमेनिंग मध्ये येणार आहे. सो x² -10x plus 5x minus 50 is equal to 0.
बघा आपण ग्रुप बनवतोय आणि आता ग्रुप बनवून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. काय ग्रुप पेअर बनवले, एक्स कॉमन काढणार आहे आपण. दोन दोनचे पेअर बनवलेले आहे. ते पेअर बनवल्यानंतर आपण काय करणार आहे, त्याच्यानंतर ह्याच्यातून आपण कॉमन काढणार आहे. ह्यातून कॉमन काय काढता येऊ शकते, एक्स कॉमन काढू शकतो आपण. एक्स कॉमन काढले ब्रॅकेट मध्ये बघा एक्स इतर रिमेन आहे -10. एक्स -10 ब्रॅकेट मध्ये फर्स्ट. सेकंड ब्रॅकेट मध्ये जर आपण +5 कॉमन मध्ये बाहेर काढलं, +5 कॉमन मध्ये बाहेर काढलं तर इथे काय होणार आहे, x -10 इज इक्वल टू 0. ठीक आहे, कंप्लीट करा. बघा हे कॉमन काढलं फर्स्ट ब्रॅकेट मध्ये लिहा x -10 फर्स्ट. सेकंड याच्यामध्ये जे पूर्वीच कॉमन काढलं होतं x +5 इज इक्वल टू 0. आणि आता आपल्याला हे और बनवून लिहायचं आहे. बघा x -10 इज इक्वल टू 0 और x +5 इज इक्वल टू 0. बघा x -10 इज इक्वल टू 0, x +5 इज इक्वल टू 0. आता आपल्याला उत्तर मिळणार आहे, हे मायनस आहे ते काय होणार आहे, +10 होणार आहे. आणि जे हे x प्लस होतं ते -5 होणार आहे. ठीक आहे. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली, सर स्कोर मायनस असता स्कोर मायनस, पण आपल्या इथं आता ते कन्सिडर नाही आहे. आपल्या इथं जो फर्स्ट टेस्टचा स्कोर असणार आहे, सो दॅट सुयश scored in first टेस्ट 10 मार्क. बघा शक्यतो करून जमलं तर सेम या पद्धतीचं स्टेटमेंट इथे लिहा. स्टेटमेंट मध्ये काही आपल्याला म्हणजे मिस्टेक व्हायला नको. तुम्ही सेकंड टेस्टचं पण मार्क विचारलं तर तुम्ही शोधून काढू शकता. ते काढून तुम्ही नक्कीच बघा. क्वेश्चन नंबर 6 बघा आपल्याला काय दिलं, खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन दिलाय. अवघड असं काय नाही आहे, फक्त प्रश्नांचे अर्थ आपल्याला समजले पाहिजे. बघा मिस्टर कासम रन अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट्स. बघा कासम यांचा एक स्मॉल बिझनेस आहे आणि ते मेकिंग म्हणजे बनवतात. काय बनवतात, अर्थन पॉट्स. अर्थन पॉट्स म्हणजे आपल्याकडे जर मडकं बनवलं जातं त्याला अर्थन पॉट्स म्हटलं जाते. ही मेक सर्टन नंबर ऑफ पॉट ऑन डेली बेसिस. ही मेक सर्टन पॉट, आपल्याला सर्टन म्हणजे ठराविक. ही मेक सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. एक ठराविक पॉट ते दिवसभरामध्ये बनवतात. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज प्रोडक्शन कॉस्ट. आपल्याला किती बनवतात ते सांगितलं नाही, बट प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट म्हणजे प्रत्येक पॉटची प्रोडक्शन कॉस्ट इज 40 more than 10 times total number of pot. टोटल नंबर ऑफ पॉट त्याच्या एका, समजा हा जो पॉट आहे हा पॉट बनवण्यासाठी, अर्थन पॉट बनवण्यासाठी त्यांना प्रोडक्शन कॉस्ट, या वनची प्रोडक्शन कॉस्ट किती आहे तर 10 टाइम मोर नंबर ऑफ पॉट्स. जे हे नंबर पॉट्स असणार आहेत हे जे किती बनवले त्याचं 10 टाइम्स 10 पट अँड +40 रुपीज ही मेक्स 1 डे. एका दिवसात ते बनवतात. त्याच्यात मी अजून पुढे प्रश्न आहे पण त्याच्यापूर्वी हाच भाग पहिला क्लिअर करतो. समजा मी कासम आहे, श्री कासम आहे आणि माझा एक अर्थन पॉट्स बनवण्याचा म्हणजे मातीची भांडी बनवण्याचा एक व्यवसाय आहे. मी दिवसभरामध्ये ठराविक मातीची भांडी बनवतो. एक ठराविक मातीची भांडी बनवतो. ती मातीचं भांड बनवण्यासाठी, एक मातीचं भांड बनवण्यासाठी मला किती खर्च येतो तर माझ्याकडे जी भांडी आहेत त्याच्या संख्येची 10 पट. या भांडी आहे हे 1 भांड 2 भांड असं याची 10 पट अधिक त्यामध्ये 40 रुपये. लहान मुलं सांगतात बघा तसं एका मातीच्या भांड्याच्या संख्येची 10 पट आणि अधिक 40 रुपये एवढं मला एक भांड बनवण्यासाठी खर्च येतो. आणि पुढे सांगितलंय इफ
प्रोडक्शन कॉस्ट ऑल पॉट पर डे इज ₹600. पुढे असं सांगितलंय की मी जे एका दिवसामध्ये जे भांडी बनवतो ती सगळी भांडी बनवण्यासाठी मला ₹600 खर्च होतात. आता एक बघा, मी दिवसभरामध्ये किती भांडी बनवल्या त्याच्यासाठी मला किती रुपये खर्च आहे? ₹600 खर्च आहे. किती रुपये खर्च आहे? ₹600 खर्च आहे. टोटल जी मी भांडी बनवली याचा मला ₹600 खर्च आलेला आहे. फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट. तर एका आपण दिवसभरामध्ये जी भांडी बनवली त्याला जर ₹600 खर्च होतात म्हणजे आपल्याला पूर्ण खर्च दिवसभराचा दिलेला आहे. आणि आता आपल्याला विचारले फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट. तर एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट काढा. आपल्याला ती सांगितल्या 10 टाइम मोर ऑफ वन पॉट म्हणजे 10x. जर आपण x सपोज केलं पर डे बनवलेलं मेकिंगचं आणि प्लस 40 म्हणजे 10x प्लस 40 ही वन पॉटची प्रोडक्शन कॉस्ट आहे. अँड नंबर ऑफ पॉट ही मेक्स पर डे. तर ते किती पर डेला पर डे किती आपल्याकडं पॉट बनवतात ते फाइंड करायचं आहे. ठीक आहे, मी पहिलं स्टेटमेंट तुम्हाला लिहून ठेवतोय किंवा आपण लिहा. सपोज आपल्याला नंबर ऑफ पॉट्स पहिले सपोज करावं लागेल. सपोज श्री कासम, सपोज मिस्टर कासम takes a number of pot making one day म्हणा किंवा पर डे म्हणा, कसंही चालेल तुम्ही जसं. कारण वन डे म्हटल्यानंतर काही जणांना तुमच्या आठवणी जाग्या होतील. मिस्टर कासम एक्स नंबर ऑफ पॉट मेकिंग वन डे. ओके, तर ते काय करायला लागलेत एका दिवसामध्ये सपोज केलं की एक्स पॉट मेक करायला लागले म्हणजेच बनवायला लागले. आता आपण फर्स्ट कंडिशन ही मेक सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. आपण सपोज केलं तर डेली बेसिस एक्स पॉट्स मेकिंग करतात. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, प्रोडक्शन cost of each pot is equal to. बघा, प्रोडक्शन कॉस्ट each pot काय सांगितलं आपल्याला? is ₹40 more than 10 times total number of pot. Total number of pot he make one day x pot 10 times more plus 40. मग आपण 10 टाइम मोर अँड वन डे किती बनवतात? x मल्टिप्लाय. तुम्ही डायरेक्ट करू शकता ना. आता हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये, हे तुम्हाला आता दाखवले फक्त स्टेप मध्ये वाढवलं नाही. ठीक आहे, तर 10x प्लस 40 ही काय आहे? प्रोडक्शन कॉस्ट आहे. म्हणजे एक मडकं बनवण्यासाठी 10x अधिक 40 का आपल्याला 10 टाइम त्याला ते करायचं होतं. 10 टाइम म्हणजे मल्टिप्लाय करायचं होतं प्लस 40 रुपीज आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय सांगितलं पुढे बघा. इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे. पर डे म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट, जेवढे पॉट बनवलेले असतील पर डे दिवसाला त्याची कॉस्ट किती आहे? इज इक्वल टू 600 रुपीज. हे सगळं लिहिलेलं आहे मी फक्त. आता आपल्याला काय करायचं आहे? ही कंडिशन बनवायची आहे आपल्याला आणि आपल्याला एक्झाम्पल सोडवायचं आहे. फ्रॉम गिवन कंडिशन आपल्याला काय गिवन कंडिशन आहे की 10x प्लस 40 इज इक्वल टू ही काय आहे?
प्रोडक्शन कॉस्ट आहे, हे आपल्याला काय सांगते बघा. आपण कंडिशन वाचा. इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600. ओके, 600 आहे. आता 600 ही कॉस्ट आली. ही जी कॉस्ट आहे, आपण कधी पण बघा, मी हा एक पेन बनवलाय, एक पेन म्हणजे एक पेन. समजा मी 2 पेन बनवतोय, गुणुले त्या 2 पेनाला ₹10 खर्च येतात. ₹10 खर्च येतो, तर 10 दोन्ही 20. आता तुम्हाला काय केलेलं आहे, याला x सपोज केलेला आहे, हे ₹20 तुम्हाला सांगितलेले आहे. म्हणजे आपल्याला खर्च किती येतोय, ₹10 खर्च येतोय. तर हे एका ह्याला आलेला खर्च आहे 10x अधिक 40. एका ह्याला एक पॉट बनवण्यासाठी 10x अधिक ₹40 आले आणि दिवसभरात बनवल्यानंतर ₹600 खर्च होतात. एक पॉट बनवण्यासाठी 10x + ₹40 आपले स्पेंड होतात आणि टोटल डेली बेसिस आपले ₹600 स्पेंड होतात. सो आपल्याला ह्याला सुद्धा मल्टिप्लाय करायला आपण किती पॉट बनवतोय, आपण x पॉट बनवतोय, x पॉट बनवतोय. ठीक आहे, डायरेक्ट लिहिलं नाही, मी तुम्हाला एक्सप्लेन करूनच लिहिलेलं आहे. आता x न मल्टिप्लाय केलं, बघा काय आहे, x न 10x ला मल्टिप्लाय केल्यानंतर 10x² + 40x आणि हे 600 पहिल्या इक्वेशन मध्ये आहे, ॲज इट इज लिहिला. आणि आता नेक्स्ट स्टेपला आपल्याला ते काय करायचं आहे, 10x² + 40x आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण मध्ये कन्वर्ट केले. ठीक आहे, तुम्ही ह्या स्टेपला करू नका, कारण मल्टिप्लिकेशन आहे ती कंप्लीट करायला पाहिजे. की 1 पॉट आपण एक पॉट बनवतोय x आणि त्याच्यासाठी 10x अधिक ₹40 खर्च होतात. लक्षात घ्या, मराठीमध्ये सांगितले x पॉट आज बनवला, एक बनवला, तर त्याच्यासाठी 10x अधिक ₹40 खर्च होतात. दिवसभरामध्ये ₹600 खर्च होतात. म्हणून मल्टिप्लिकेशन केलं आणि आता क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलं. हे सगळे नंबर आहेत, आपण याचं फॅक्टर करणार आहे. पण फॅक्टर एवढ्या मोठ्या संख्येचं करण्यापेक्षा 10 च्या टेबल मध्ये हे सर्व नंबर 10 टाइम्स मध्ये नंबर आहेत, 10 न मल्टिप्लाय करा, सॉरी डिवाइडेड करा. 10 न डिवाइडेड केल्यानंतर काय होणार आहे बघा, 10 * 10 म्हणजे x² राहिलं, 10 * 4 = 40, सो इथं 4x राहिलं, 0 कॅन्सल झालं, इथं पण 0 कॅन्सल झालं, -60 = 0. आता 60 चे फॅक्टर करायचे, आपल्याला 60 चे फॅक्टर करायचे आणि ते फॅक्टर असे करायचे की +4 आलं पाहिजे. 10 6 = 60, 10 -6 + 4. तर मी पूर्वी सांगितलं इथलं साइन बिगेस्ट नंबरला द्यायचा आहे. x² + 10x - 6x - 60 = 0. 2 2 चं पेअर बनवा. तर यातून आपण काय कॉमन काढू शकतो, x कॉमन काढलं, इथं x ॲज इट इज + 10 ॲज इट इज. पुन्हा यामधून 6 कॉमन निघू शकते, -6 कॉमन काढल्यानंतर इथं प्लस साइन येणार आहे दोन्हीला पण. ठीक आहे, आता हे काय एक्सप्लेन करायची गरज नाही. 10 6 10 = 60, जे कॉमन दिलेलं आहे ते पुन्हा फर्स्ट ब्रॅकेट मध्ये लिहा, x + 10 = 0, x - 6 = 0. और करून लिहायचं आपल्याला, x + 10 = 0 और x - 6 = 0. x हे +10 होतं, ते काय होणार आता -10, और हे x -6 होतं, ते काय होणार आहे +6. x + 6 याचा अर्थ एका दिवसात ते 6 पॉट बनवतात. मग तुमचं फर्स्टचं उत्तर जे आलेलं आहे, मिस्टर कासम मेकिंग 6 pot 1 day. ओके, तर वनश्री म्हणजे 1 डे.
ओके, तर मिस्टर कासम मेकिंग 6 पॉट वन डे. मिस्टर कासम मेकिंग एका दिवसात 6 पॉट बनवतात. आपल्याला तर काय विचारलंय प्रश्नामध्ये बघा, फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट. एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट अँड नंबर ऑफ पॉट ही मेक पर डे. एक पर डे, इथं पर डे लिहा चालेल. मिस्टर कासम मेकिंग 6 पॉट पर डे. एका दिवसात ते 6 पॉट बनवतात. प्रोडक्शन कॉस्ट किती आहे? 10x + 40. प्रोडक्शन कॉस्टिंग करते. कॉस्ट वन पॉट, वन पॉटची किंवा पर पॉट लिहा. प्रोडक्शन कॉस्ट वन पॉट इज इक्वल टू 10x + 40. हे लिहिणं इम्पॉर्टंट आहे. मग 10x मीन्स 10 × x ची व्हॅल्यू 6 इज इक्वल टू 40 इज इक्वल टू, आता बघा 10 6 60 + 40. सो प्रोडक्शन कॉस्ट ₹100. या मेथड मध्येच लिहायचं. बरेच आता मी अजून म्हणजे असं ऐकतोय की बरेच टीचिंग चालू झालेले आहेत आपल्या इथं पण जवळपास आजूबाजूला. आपल्याकडे पण लवकरच क्लास सुरू होणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला हा भाग पूर्वी समजून घेणं गरजेचं आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आता 2 दिवसामध्ये तुम्हाला टेस्ट सुद्धा पाठवायला सुरू करणार.